आयकॉन प्रेस करा। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून 24 तासही उलट नाहीत तोपर्यंतच अंधेरी पूर्व जागेवरून महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अंधेरी पूर्वची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असं भाजपचे आमदार आणि निरीक्षक अमित साटम यांनी म्हटलंय। मुरजी पटेल हेच भाजपचे उमेदवार असतील असंही त्यांनी जाहीर केलं आहे। विधानसभा निवडणुका अवघे 2 महिने शिल्लक राहिले असतानाच सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे। त्यातच आता या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभेत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणूक निरीक्षण आणि आमदार अमित साटम यांनी मोठी घोषणा केली। आमदार अमित साटम यांच्या या घोषणेमुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडू शकते। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि शिंदे गटाकडून देखील तयारी सुरू करण्यात आली आहे। वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा पक्षप्रवेश करून अंधेरी पूर्व विधानसभेवर दावा केला। त्याला 24 तास उलटत नाही तोच आज अमित साटम यांनी महायुतीत अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार, कमळच्या चिन्हावर लढणार आणि जिंकणार अशी घोषणा केली आहे। मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सारंचला आहे। अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या विधानानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली। त्याचवेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये या जागेवरून काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं होतं। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने दिवंगत ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली। नंतर या निवडणुकीतून भाजपाच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला। पोटनिवडणुकीत जरी मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीची त्यांनी तयारी मात्र जोरदार केली। देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे मानले जातात। तसेच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।